कीर्तिप्रसाद देशमाने आणि माझी सगळी टीम आहे माझ्याबरोबर. भाषा निकेतन आमची ही जी संस्था आहे आणि या टीमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही गेली 25 वर्ष मित्रमैत्रिणी आहोत. पहिले 2-3 गोष्टी मुद्दामून सांगतो. आम्ही सगळे धुळ्याचे आहोत. हे सांगण्याचं कारण की Tier 2, Tier 3, Tier 4 सिटीजमधनं येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात हे मला खूप चांगलं माहिती आहे. आम्हाला सगळ्यांना आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा ऑब्व्हियसली आम्हालाही बरंच एक्सपोजर नव्हतं आणि कम्युनिकेशन स्किल्स गरजेचे आहेत हे खूप नंतर कळलं. 10वी नंतर 12वी होते, 12वी नंतर ग्रॅज्युएशन होतं. आपण त्या फ्लोमध्ये शिक्षण घेत होतो. मार्क महत्त्वाचे आहेतच, त्याच्यात काहीच प्रश्न नाही. पण गेल्या 20 वर्षाच्या कॉर्पोरेट जर्नीमध्ये असं जाणवलं की फक्त मार्क्स महत्त्वाचे नाही आहेत. एकदा तुम्ही प्रोफेशनल जर्नी सुरू केली की तुम्ही किती चांगलं बोलू शकता, किती चांगलं प्रेझेंट करू शकता, किती चांगलं तुमचं लिडरशिप क्वालिटीज आहेत याच्यावर खूप गोष्टी डिपेंड असतात. कुठल्याही चांगल्या कंपनीत जॉब मिळण्यासाठी ऑब्व्हियसली तुमचं मार्कलिस्ट तगडी असली पाहिजे, नो डाऊट अबाउट, आणि ते सगळे विद्यार्थी करतीलच. पण भाषा निकेतन सुरू करण्याचा एक उद्देश हा आहे की आमचं असं म्हणणं आहे की Tier 2, Tier 3, Tier 4 छोट्या गावातून येणारे जे हुशार विद्यार्थी आहेत, छोट्या गावातून येणारे जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना जर असं वाटलं की आपण फक्त इंग्लिश कम्युनिकेशनमुळे मागे पडलो किंवा जर आपलं कम्युनिकेशन स्किल चांगलं असतं ना तर आपण आणखी फार जास्त सक्सेस मिळवू शकलो असतो, असं ज्यांना वाटतंय त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे मॉड्यूल्स, इंटरव्हेन्शन्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स हा मूळ उद्देश आहे. आता एकूणच कॉर्पोरेटमध्ये विचार केला तर आता मी 20 वर्ष कॉर्पोरेटमध्ये होतो, HR ला होतो, लर्निंग अँड डेव्हलपमेंटला होतो. सो आय नो रिक्रुटमेंटमध्ये काय आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा तुम्हाला वाटेल की 70%, 80% मिळाले तर तेव्हा खूप भारी वाटायचं. आता 90%, 95%लाही काही म्हणजे खूप जण मिळवतातच. मग नोकरी मिळवण्यासाठी काय पाहिजे वेगळं? मार्क तर आहेतच, ते तर त्याला काहीच नाही, स्कोपच नाही, नॉन निगोशिएबल. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे विद्यार्थ्यांमध्ये हे बघितलं जातं. मग आम्ही विचार केला की आपण कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करू. समजा पुण्यासारख्या ठिकाणून एखाद्या चांगल्या फर्ग्युसन विद्यालय, सिम्बायसिस, SP कॉलेज अशा कॉलेजेसमधनं कोणी जर ग्रॅज्युएट होत असेल आणि कुणीतरी छोट्या शहरातून, धुळे म्हणा, शिरपूर म्हणा, अकोले म्हणा, संगमनेर म्हणा, तिथून ग्रॅज्युएट होत असेल तर डिग्री तर मिळते, क्वालिफिकेशन आहे, पण मग त्यांच्यात आणि त्यांच्यात काय डिफरन्स आहे? तर लक्षात आलं तो डिफरन्स कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल्स, प्रेझेंटेशन स्किल्स याचा आहे. ती अत्यंत गुणी मुलं आहेत आणि 2 दिवसाच्या इंटरॅक्शनवरून मला त्यांच्यात खूप पोटेन्शियल हे कळलं. पण त्यांना काय गरजेचं आहे की हे आत्ता इथे येऊन जे स्पष्टपणे कॉन्फिडेंटली बोलू शकणं हे तिथे त्या कॉलेजेसमध्ये त्यांना शैक्षणिक प्रवासातच आपोआप ऑपॉर्च्युनिटीज मिळते. तिथे कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त नाटकात काम करतो, कॉलेजचा बँड असतो, एखादी फॉरेन लँग्वेज शिकवली जाते, कम्प्युटरचे एक्स्ट्रा क्लासेस घेतले जातात, विद्यार्थ्यांचीच कम्युनिटी असते जिथे ते ग्रुप डिस्कशन्स करतात. सर्वांगीण विकास आपण जे म्हणतो ते त्यांना तिथे उपजत मिळतं आणि जे आपल्याला छोट्या शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांना कदाचित नाही मिळत. आपण फोकस आहोत अभ्यासावर, ते चांगलंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त, कारण परत सांगतो फक्त अभ्यास आणि फक्त मार्क आता पुरेसे नाहीत. आणि तुम्हालाही माहिती आहे की मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आता एकूणच पॅटर्न जो आहे रिक्रुटमेंटचा किंवा सगळ्या जॉबचा, एव्हरी ऑर्गनायझेशन विल आस्क व्हॉट एल्स डू यू हॅव अपार्ट फ्रॉम युअर स्कोर. कारण 90% यालाही येत, 90% त्यालाही येत, तिलाही येत, मग तुझ्यात वेगळं काय? 90% तुझ्यात आहे, बट आर यू एबल टू स्टँड इन फ्रंट ऑफ द क्राऊड अँड टॉक? बरं, हे सगळे चांगल्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करण्याचं स्वप्न घेऊन जातात.
म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन इज मस्ट, त्याला दुसरा पर्यायच नाही. तिथे असं बोलूच शकणार नाही की मला खूप चांगले मार्क्स आहेत पण मी मराठीतूनच बोलेन. कुठलीच इंग्लिश कंपनी MNC त्याला नाही अलाउ करणार. तर आपण आपल्या मुलांना आता या गोष्टींसाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे की अपार्ट फ्रॉम युअर अकॅडमिक एक्सलन्स, थिंक ऑफ युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. वेन यू थिंक ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, काय गोष्टी असतात, मी कसा वागतो, मी कसा बोलतो, माझी बॉडी लँग्वेज काय आहे, माझं कॉन्फिडन्स लेवल काय आहे. सगळ्यांसमोर 4-4 मला जाऊन 4 वाक्य बोलता येतात का. आता त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या अनुभवात आज सांगितलं. काल आम्ही सुरू केलं तेव्हा ते खूप हेजिटंट होते काही काही गोष्टी करायला, आणि हे अगदीच नॅचरल आहे. परत आम्हाला माहिती, मी धुळ्याहून आलोय म्हणून मला माहिती की हा ब्लॉक असतात, मुलं एका साईडला, मुली एका साईडला, ते इंटरॅक्शन नाही होत. आज तुम्ही त्यांची शेवटची ऍक्टिव्हिटी बघितली असती तर तुम्हाला इतकं छान वाटलं असतं की ते ऑन द स्पॉट त्यांना आम्ही टॉपिक दिले आणि ते त्याच्यावर बोलले. आणि तेच त्यांना जाणवतोय की पहिली ऍक्टिव्हिटी आम्हाला वेळ दिला होता प्रेझेंटेशन करायला 5-10 मिनिटं, दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला आम्हाला डायरेक्ट सरांनी इथे बोलवलं आणि ऑन द स्पॉट टॉपिक, आणि खूप छान व्यक्त झाले. म्हणून म्हणतोय की खूप गुणी मुलं आहेत. Now our responsibility as parents, as teachers, is to ensure that apart from marks they have something which is required after 2, 3, 4 years. मी सिम्बायोसिस मध्ये शिकवायचो, मी खूप चांगल्या MNCs मध्ये शिकवायचो. तिथे शेकडो विद्यार्थी आणि वर्किंग प्रोफेशनल्स असे भेटलेत, अक्षरशः रडकुंडीला आले. सगळं आहे हो सर, फक्त इंग्लिश बोलता येते. इंग्लिश चांगलं असतं ना तर फॉरेनच्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळाली असते. इंग्लिश चांगलं असतं ना तर टीम लीडर झालो असतो. इंग्लिश चांगलं असतं ना तर प्रमोशन झालं असतं. सगळं आहे पण कम्युनिकेशन नाही. स्टेजवर बोलवलं तर हात लटपटतात. हे आपल्याला इन्श्युअर करायचं आहे. जसं सुशील सर म्हणाले की ते अकॅडमिकली ते तर गॅरंटी घेतातच आहे. दे आर डुईंग ऑल दॅट दे कॅन डू अँड ही विल एन्श्युअर दॅट दे गेट गुड स्कोर्स. त्याच्या पुढे काय, व्हॉट एल्स, त्याचा आपण पालकांनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की आपला मुलगा, आपली मुलगी पर्सनॅलिटी म्हणून कसं डेव्हलप होते, त्यांचं वाचन किती आहे, त्यांना बाकीच्या गोष्टी अभ्यासाव्यतिरिक्त काय. काल त्यांच्याशी मी संवाद साधत होतो तेव्हा जनरल विचारलं तुमच्या काय पॅशन्स आहेत. त्या पण गोष्टी खूप हॅम्पर करतात. आपण खूप कन्फाईंड वेने बघतो. आता 10वी-12वीचं वर्ष ना मग सगळे खेळ बाजूला ठेवते. अभ्यास फोकस आहे, बट इफ दे आर रिअली पॅशनेट अबाउट समथिंग, व्हाय नॉट. आपण विचारच करत नाही. आणि काही काही खूप चांगले कलागुण त्यांच्यामध्ये असतात, ते दडपले जातात. का नाही, फक्त अभ्यास, फक्त अभ्यास, फक्त अभ्यास, असं नाही करून जाणार. आणि त्यांनी जी एक्झाम्पल दिली, आम्ही जो टाळ्यांचा आत्ता आपण पण गेम केला तो तेच आहे की आम्हालाही माहिती आहे अभ्यास इज मस्ट. ते काही काढून नाही घेतो आम्ही, पण सांगायचा एकच मुद्दा आहे की फक्त अभ्यास पुरेसा नाही, त्याच्या व्यतिरिक्त काय करता येईल, त्याच्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खूप गरजेचं आहे. मग काय पद्धतीने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होऊ शकते. मला विचाराल तर 3 गोष्टी मी सांगेन त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात त्यांनी कराव्या. कुठलंही स्ट्रीम तुमचं असो, BA, BCom, MBBS, इंजिनिअरिंग काही असो, एन्श्योर दॅट त्यांना एक फॉरेन लँग्वेज येते. एन्श्योर दॅट दे प्ले ॲटलीस्ट 1 स्पोर्ट, कुठलाही खेळ खेळू द्या. अँड एन्श्योर दॅट दे हॅव अबिलिटी टू गेट इन टू 1 परफॉर्मिंग आर्ट्स, कुठली असते. ड्रॉइंग, नृत्य, गायन, नाटक, रंगमंचीय कला पाहिजे. हा सर्वांगीण विकास आहे. पण त्याच गोष्टी आपल्याला इथे माहीत नसतात. आणि मग कंपॅरेटिव्ह अनालिसिस जेव्हा होतं पुणे मुंबईच्या विद्यार्थ्यांमध्ये, काय वेगळं आहे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, तो स्पार्क का नाहीये. टक्के तर त्यांनी दाखवलेत, मार्क लिस्ट तगड्याच आहेत सगळ्यांच्या, मग का, तर त्यांना एक्सपोजर मिळालेलं नसतं. आणि बऱ्याच लिमिटेशन्स आपल्याला माहिती आहेत की आपल्याला जिओग्राफिकली एखाद्या गावाच्या लिमिटेशन्स असतात, त्याला आपण नाही काही करू शकत. बट वेरेवर पॉसिबल, वेरेवर देर इज अन ऑपॉर्च्युनिटी, वी शुड एन्श्योर की आपण याच्यावर फोकस करायला पाहिजे. If you start looking in that way as parents, you will see lot of opportunities in kids also.
पण तुम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद साधता तेव्हा या गोष्टीवर पण संवाद साधूया की अकॅडमिकली कसं चाललंय, छान चाललंय, ते तुम्हाला सांगतीलच, पण त्याच्या व्यतिरिक्त काय करायची इच्छा आहे, तुझी आत्ताची स्ट्रेंथ काय आहे, तुला कशात इंटरेस्ट आहे, कसं आपण त्याच्यावर काम करू शकू. हा जर संवाद पालकांनी, शिक्षकांनी एकत्र मिळून साधला तर दे कॅन डू वंडर्स. खूप छान फ्लरिश होऊ शकेल असं टॅलेंट आहे. पण आता आपल्याला एक्सपोजर देणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यासाठी कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स घ्यायलाच पाहिजे. अँड आय एम सो हॅपी की तुम्ही आज आला तिथे, कारण पालकांशी असा एकत्रित संवाद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या गोष्टींचं महत्त्व कळणार नाही. सो बिग राऊंड ऑफ अप्लॉड फॉर ऑल ऑफ यू फॉर बीइंग प्रेझेंट. मला प्रचंड आवडेल की तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही वाटत असेल तर लेट्स हॅव दिस ॲज अ ओपन फोरम. हा संवाद जर झाला ना तर जास्त मजा येईल. आता ते आहेत, तुम्ही आहात, आम्ही आहोत. लेट्स बिल्ड दिस अ रिअल डायलॉग की काय करू शकू आपण यांच्यासाठी. तुम्हाला काय वाटतंय पेरेंट्स म्हणून, तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही कन्फ्युजन्स असतील, काही व्ह्यूज असतील, लेट्स शेअर इट टुगेदर. आम्ही काही सांगू शकू, सुशील सर आणि त्यांची टीम काही सांगू शकेल. लेट्स हॅव दिस ॲज अ डायलॉग असं मला वाटतं. सो आय इन्व्हाइट एनीवन फ्रॉम पेरेंट्स इफ यू वॉन्ट टू शेअर समथिंग, फील फ्री. मी इनफॅक्ट माझ्या सगळ्या टीमची ओळखही करून देतो. अँड देन फील फ्री टू हॅव डायलॉग. नमस्कार. जसं मी म्हटलं की खूप पॅशनेटली एखादी गोष्ट करायचं असं कॉलेजमध्ये सगळ्यांचं स्वप्न असतं, एखादा ग्रुप असतो आपला. तसं आमचं 25 वर्षापूर्वी स्वप्न होतं. मी सगळे धुळ्याला एका कॉलेजमध्ये होतो, एका वर्गात होतो. तेव्हापासून वाटायचं यार काहीतरी करायला पाहिजे. नंतर ऑब्व्हियसली प्रत्येकजण आपापल्या व्यापात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शहरांमध्ये होता. पण कुठेतरी तो स्पिरिट होतं की यार आपण काहीतरी एकत्र करायला पाहिजे. तर ते आता 25 वर्षाने आम्ही परत एकत्र आलो आहोत. And we are so happy, we feel so blessed that we are still with the same bonding. एकाच जिद्दीने प्रेरित झालो आहोत की यार आपल्या वेळेस जे आपल्याला मिळालं नाही ते आपण या पिढीला जर देऊ शकतो, एस्पेशली Tier 2, Tier 3, Tier 4. आणि काही काही गोष्टी ते योगायोग ठरलेले असतात. इट्स अ डिवाइन कनेक्ट. विश्वनाथ म्हणून आमचा आणखी एक पार्टनर आहे, तो अनफॉर्च्युनेटली आज दुसऱ्या गावाला आहे. पण विश्वनाथ आणि सुशील सर दे वर इन कनेक्ट. त्यांनी 2 उपक्रमाबद्दल आधी आमच्याशी त्यांची चर्चा झाली होती. अँड देन वी कुड सी द सेम झील अँड सेम पॅशन इन हिम. आणि म्हणून मग परवा मी आलो तेव्हा त्याच्याशी खूप वेळ बोललो. त्याला म्हटलं आमचं जे होतं ते आता मला तुमच्यात दिसायला लागलं तुमच्या टीम बरोबर. सो इट्स अ राईट कॉम्बिनेशन. म्हणून मग ही गोष्ट शक्य झाली. नाहीतर पुण्या मुंबईत या गोष्टी होतच असतात, पण अकोल्यासारख्या ठिकाणी आय डोंट नो असं वर्कशॉप पहिले झालं असेल की नाही. कारण अशा दृष्टीने विचार करायला पण ते विजन लागतं. त्याच्यासाठी कनेक्ट करणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. देन ही स्पोक टू अस. आम्ही जसं ते म्हटलं की महिनाभर आम्ही हे प्लॅन करतोय, काय करता येईल, कसं करता येईल. मग त्याच्यातले काही काही ॲक्टिव्हिटीज ठरवल्या. मग मी त्यांना म्हटलं की तुमची आत्ताची स्टुडंट कशी आहे, स्ट्रेंथ कशी आहे ते सांगा. त्याच्यानुसार काही काही ॲक्टिव्हिटीज बांधल्या. तुम्हाला आत्ता काय चॅलेंज वाटतंय ते सांगा, कारण ते रोज शिकवतात मुलांना. मग काय चॅलेंजेस आहेत ते सांगा. त्याच्यावरून काही काही ॲक्टिव्हिटीज डिझाईन केल्या. सो सिमिलरली तुमच्याकडनं पण काही गोष्टी असतील तर लेट इट कम सो दॅट वी नो अँड वी विल बी एबल टू हेल्प यू इन अ बेटर वे. फॉर्च्युनेटली आत्ताच्या कनेक्टवरून एक तर नक्की झालं आहे की हे इथे थांबणारं नाही. वी विल डेफिनेटली ट्राय टू हॅव मेनी मोर ॲक्टिव्हिटीज अँड ही ऑलरेडी हॅज अ प्लॅन. सो वी विल ट्राय आवर बेस्ट टू सी दिस कंटिन्यू. दिस इज जस्ट अ टेक ऑफ पॉईंट. पण आम्हाला खरंच आवडेल तुमच्या काही गोष्टी असतील. येस.